टाटामध्ये हाच एक आता सध्या मोठा प्रॉब्लेम आहे. मायलेज, सेफ्टी, बरोबर लुक. आहे. एक इनोवानी ओव्हरटेक करण्याच्या नादात आम्हाला धडकली होती. ब्लाइंड स्पॉट आहे, हं, तो हं. खूप मोठा आहे. हाय, हॅलो, नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा. इट्स ऑल अबाउट वाहन. मी आहे तुमची होस्ट गीत, आणि आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत अशा गाडीच्या, जी भारतातली खूप खूप लोकप्रिय गाडी आहे. चला तर मग भेटूया या हॅरियरचे ओनर बाळकृष्ण ढेमसे सर, जे व्यवसायाने बिल्डर आहेत आणि ते एक शेतकरी सुद्धा आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमात. धन्यवाद मॅडम. सर, कसे आहात तुम्ही? मजेत. काय सांगाल तुमच्या या गाडीबद्दल? कधी घेतली तुम्ही ही गाडी? आम्ही ही गाडी 2022 मध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी घेतली. ओके. आणि सर, साधारण ऑन रोड ही गाडी तुम्हाला कितीला पडली? आम्हाला ही गाडी 21,85,000ला पडली, म्हणजे ओके. ऑन 22,00,000. अच्छा. सर, ही जी गाडी तुम्ही जेव्हा घेतली तेव्हा तुम्ही असं ठरवलं होतं की हॅरियरच घ्यायची आहे असं? नाही, असं काही बेसिक नव्हतं. आम्ही 2-3 गाड्या पण बघितल्या, पण आमची रोल मॉडेल गाडी होती डिस्कवरी. ओके. त्या धर्तीवर आधारित आम्ही हॅरियर घेतली. अच्छा. सर, प्रत्येक गाडीची एक बाईंग स्टोरी असते. तर या गाडीची बाईंग स्टोरी काय आहे? ह्या गाडीची बाईंग स्टोरी जर म्हणशाल तर म्हणजे असं काही ठरून गेलो नव्हतं आम्हाला ही गाडी घ्यायची. अच्छा. आम्ही पहिले अल्काइजर बघितली, हां, हां. क्रेडा घेत होतो, क्रेडा बंद केली त्यांनी. बरं. मग आमच्या एक मित्राने घेतलेली होती, पण त्याचे रिव्ह्यूज खूप बॅड होते. तर आम्ही ट्रायल पण घेतली. त्याच्यानंतर आम्ही मग ठरवलं बाय करूया गाडी. ओके. त्याच्यानंतर सर, पुढचा प्रश्न असा येतो, की तुम्ही जेव्हा गाडी घेतली, तेव्हा याच्या ज्या ॲक्सेसरीज होत्या त्याच्याबद्दल तुम्ही सॅटिस्फाई होत्या, की तुम्ही काही ॲड ऑन याच्यामध्ये करून घेतलं होतं सर? ॲड ऑनमध्ये आम्ही काहीच नाही केलं. जे कंपनीने दिले तेच घेतले. 1 वर्ष तर आम्ही तेच वापरले. त्याच्यानंतर आम्ही फक्त यामध्ये लॅम्प चेंज केले. जे आम्हाला ओके. लाँग ड्राईव्हला थोडीशी अडचण यायची. अच्छा, अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे आम्ही ते बदलून घेतले. ओके. नाईट व्हिजनला प्रॉब्लेम यायचे. हां, हां, हां. म्हणजे लाँग डिस्टन्स दिसत नव्हते. मग त्याच्यामुळे आम्ही लॅम्प फक्त त्याची जे हे असतं व्हॅट ते इन्क्रीज करून घेतली. बाकी अच्छा. ओके. ओके. सर, ही गाडी तुम्ही म्हटलात, की 2.5 वर्ष तुम्ही वापरलेली आहे. तर साधारण किती चालली ही गाडी आतापर्यंत? साधारण 90,000 किलोमीटरच्या आसपास. 90,000 किलोमीटर चाललेल्या आहे गाडीचा तुम्हाला रिव्ह्यू बघायला मिळतोय मित्रांनो. सर, 90,000 किलोमीटर चालली आहे, तर ही गाडी कुठे-कुठे फिरली आहे? म्हणजे तुमचं एक लाँग जर्नी झालं असेल, लाँग टूर झाली असेल? लाँग टूर म्हणशाल तर आमच्या जवळपास 3 ते 4 लाँग टूर झालाय. आम्ही उत्तराखंडमधले चारी धाम पण केले. ओके. पूर्वे साईडला असलेलं आपलं ओरिसाचं जगन्नाथपुरीला पण गेलोय. सूर्यनारायण मंदिर वगैरे तिकडे पण गेलोय. बापरे! दक्षिणेत म्हटला तर आम्ही रामेश्वरपर्यंत पण नेले. अच्छा, म्हणजे जवळ-जवळ 60% भारत यांनी या गाडीसोबत कव्हर केलेला आहे. तर जी तुमची लाँग जर्नी झालेली आहे, तेव्हा सर्व्हिसिंगचा काही इश्यू तुम्हाला आला होता का गाडीबद्दल, किंवा काही काम काढलं होतं गाडीने? कारण तुम्ही इतक्या लांब-लांब टूर केलेले आहेत. सर्व्हिसिंगचा तर तसा काही प्रॉब्लेम नाही आला. आम्हाला फक्त ब्रेक पॅडचा जो प्रॉब्लेम आला होता, हं, हं. तो बी कालांतराने सॉल्व्ह झाला. ओके, ओके. सर, तुम्ही म्हटलात की इतक्या लाँग जर्नी तुम्ही केलेलं आहे, तर साधारण कॉस्ट पर किलोमीटर तुम्हाला कशी पडली? साधारण सर्व्हिसिंगची 15,000 किलोमीटरला आहे. अच्छा, 12 ते 13,500 मध्ये खर्च येतो. अच्छा. म्हणजे साधारण 90 पैसे ते ₹1 किलोमीटरला खर्च आहे. बघितलं किती इकॉनॉमिकल आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय की अरे, यूज गाडी आहे तर एकदम खर्चही मोठा असेल, पण नाही मित्रांनो, अगदी इकॉनॉमिकल ही गाडी आहे. सर, पर किलोमीटर साधारण ॲव्हरेज कितीचा पडतो हिचा? किलोमीटर जर सिटीमध्ये यूज केला तर 12, 12.5, 13 किलोमीटर आणि ओके. लाँग टर्म जर बघितलं तर 16-17 किलोमीटर. आमचा मॅक्सिमम ॲव्हरेज आहे 19 किलोमीटर ओके. प्रति लिटर. नॉट बॅड, नॉट बॅड. ओके. सर, सर्व्हिसिंगचं कसं आहे? म्हणजे साधारण किती किलोमीटर नंतर तुम्हाला सर्व्हिसिंग करायला लागते? साधारणतः 15,000 कंपनीचे आहे, पण आम्ही 14,500 किलोमीटरला करतो. अच्छा. आणि मग सर्व्हिसिंगसाठी जी कॉस्ट साधारण किती लागते? कारण आता वॉरंटी पिरियड तर अल्मोस्ट. 2 वर्ष वॉरंटी होती. एक्सटेंडेड 3 वर्ष आहे. अच्छा. साधारण 5 वर्ष ओके. टोटल वॉरंटी गाडीची आणि 13,500 पर्यंत सर्व्हिसिंग होऊन जाते. ओके. म्हणजे तीही कॉस्ट काही खूप नाहीये. त्याच्यामुळे गाडी खूपच इकॉनॉमिकल आहे, आणि खूपच जास्त म्हणजे आपल्याला वाटतंय की जसं खूप हाय असेल त्याचा कॉस्ट, पण तसं नाहीये मित्रांनो. सर, जेव्हा आपण नाईट राईडसाठी निघतो किंवा नाईट आपलं जर्नी असेल, तर तेव्हा गाडी
ड्रायव्हरचा परफॉर्मन्स कसा असतो? नाईट जर्नी जेव्हा करतात तेव्हा तुम्ही गाडी चालवता का ड्रायव्हर तुम्ही हायर करता? नाही, मीच गाडी चालवतो. ओके. मग सर आ- गाडी रात्री चालवताना म्हणजे तुम्ही कसा एक्सपिरियन्स करता? आर यू हॅपी विथ हॅरियर? येस. ओके. सो नाईट ड्रायव्हिंग करताना पण सर त्याची मजा घेत आहे ड्रायव्हिंगची. सर त्याचं जे सिटिंग पोझिशन्स आहेत ते कम्फर्टेबल आहे का? त्याचा खूप कम्फर्टेबल ॲज कम्पेअर क्रिएटा अदर्स ज्या आहे त्यापेक्षा खूप कम्फर्टेबल आहे. ओके. जसं फ्रंट सीट कम्फर्टेबल आहे तसे बॅक Yes, सीट्स पण back- कम्फर्टेबल. बॅक पण कम्फर्टेबल आहे. बघितलात मित्रांनो, म्हणजे जे मागे बसणारे प्रवासी आहे ते सुद्धा इथे कम्फर्टेबल असणार आहेत की ज्यांना कुठलाही त्रास होणार नाही. नॉर्मली कसं असतं की मोठ्या गाड्या असतात त्यांचे बॅक सीट जे असतात तिथे तुम्हाला खूप असं आकसून बसावं लागतं, तर तसं या गाडीच्या बाबतीत होत नाहीये. सर या गाडीसोबत अजून म्हणजे कुठल्या गाड्या तुमच्याकडे आहेत? माझ्याकडे फोर्ड एंडेवर आहे, ओके. स्कॉर्पिओ एन पण आहे, अरे वा. क्रिएटा आहे, अच्छा. इनोवा पण आहे. ओके. तर इतक्या गाड्या चालवायचा सरांचा एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यातनं त्यांनी हॅरियरला त्यांची बेस्ट गाडी म्हणून चूज केलेलं आहे. सर जसं गाडी आपण घेतो तर सगळ्यात महत्वाचा विचार असतो आपला की सेफ्टी, की आपण जेव्हा लॉंग टूरला निघतो तेव्हा गाडी किती सेफ आहे. तर असं काही तुम्ही आम्हाला इन्सिडेंट सांगू शकाल का की जेव्हा तुम्हाला पटलं की ही गाडी माझ्यासाठी खूप सेफ आहे? असं एक आमच्या बरोबर आम्ही बँगलोरवरून रिटर्न येताना एक कोइन्सिडेन्स झाला होता. एक इनोवानी ओव्हरटेक करण्याच्या नादात आम्हाला धडकली होती. ओ. बट आमच्या गाडीला काहीच न होता इनोवाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. ओ. जान आहे ओके. तो जान आहे. बरोबर आहे सर, कारण की गाडी आपण घेतो तेव्हा सेफ्टी सगळ्यात आधी येतं आणि हॅरियर त्या बाबतीमध्ये खूप खूप सेफ आहे. सरांच्या एक्सपिरियन्सवरनच आपल्याला कळतं आहे. सर माझा पुढचा प्रश्न, आता तुम्ही इतकं कौतुक केलंय हॅरियरचं, तर सर याचे 3 प्लस पॉईंट तर तुम्ही सांगितलेच आहेत, 3 मायनस पॉईंट कुठले सांगाल? याचा एक आहे तो ब्लाइंड स्पॉट. याचा हो. जो ब्लाइंड स्पॉट आहे तो खूप मोठा आहे. अच्छा, म्हणजे इतर गाड्यांच्या कंपॅरिझन मध्ये याचा मोठा आहे. ब्लाइंड स्पॉट मोठा आहे, त्यामुळे ड्रायव्हरला तेवढं प्रिकॉशन घ्यायला लागतंय. सो थिंक अबाउट इट, की तुम्ही या गाडीचा विचार करत असाल की तुम्ही गाडी घेणार आहात तर या गोष्टींचा नक्की विचार करा की याच्यातले काही जे प्लस पॉईंट आहे, काही जे मायनस पॉईंट आहे त्याचा नक्की विचार करा. त्याच्यानंतर सर अजून कुठले मायनस पॉईंट तुम्ही ह्याच्यात सांगाल? गाडीची सर्व्हिसिंग मेन म्हणजे गाडी परचेस करायला कोणी पण करू शकतं, बरोबर आहे. पण तिची वेळेत सर्व्हिसिंग गेली पाहिजे, वेळेत सर्व्हिसिंग भेटली पाहिजे. बरोबर आहे. टाटामध्ये हाच एक आता सध्या मोठा प्रॉब्लेम आहे हो. का सर्व्हिसिंग होत नाही वेळेवर. अच्छा, सो हा एक मेजर इश्यू आहे जो टाटांच्या गाड्यांच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतोय मित्रांनो, की सर्व्हिसिंगला थोडा इश्यू येतो आहे. पण ठीक आहे, तुम्ही या गाडीचा विचार करत असाल तर सर्व्हिसिंगच्या बाबतीतही नक्कीच विचार कराल. अजून काय सांगाल सर तुम्ही या गाडीच्या बाबतीत, की थोडा मायनस पॉईंट तुम्हाला इथे वाटतोय? नाही, बाकी तर काहीच नाही. ओके. आणि सर 3 प्लस पॉईंट तुम्ही कुठले सांगाल या गाडीच्या बाबतीत? मायलेज, सेफ्टी, बरोबर लुक. आहे. ओके, येस. लुकच्या बाबतीत तर ग्रेट गाडी आहेत आणि ज्याप्रमाणे सांगितलं सरांनी की सेफ्टीच्या बाबतीत 100% तुम्ही निश्चिंत राहाल. थोडेफार प्लस मायनस पॉईंट आहेत पण ते तुम्ही नक्कीच कव्हर कराल. तर हा होता या आपल्या गाडीचा रिव्ह्यू. याच्यामध्ये सर आता तुम्हाला सांगतील की या गाडीला ते किती स्टार देत आहेत आणि ही गाडी तुम्ही घ्यायला हवी का हे सजेस्ट करणार आहेत सर. सर तुम्ही काय म्हणाल की 5 पैकी तुम्ही किती पॉईंट या गाडीला द्याल? 5 पैकी 5. 5 पैकी 5 पॉईंट सर या गाडीला देत आहेत. ग्रेट आहे हे सगळं. आणि तुम्ही हॅरियर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे तुम्हाला मिळणार आहेत खरी प्रश्न आणि त्यांचे खरे उत्तर. थँक्यू सर, तुम्ही वेळात वेळ काढून धन्यवाद. आलात आणि इतका छान रिव्ह्यू आम्हाला दिला. आमच्या प्रेक्षकांना तुमच्याकडनं खूप जास्त आणि जेन्युइन माहिती मिळाली आहे, खरे प्रश्न मिळाले, त्यांची खरी उत्तरं सुद्धा मिळाली आहेत. थँक्यू सो मच सर. तर मित्रांनो बघितला, हा होता हॅरियरचा खरा रिव्ह्यू. कसा वाटला तुम्हाला हा रिव्ह्यू? पुढच्या सेगमेंटमध्ये, पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कुठली गाडी बघायला आवडेल हे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये टाका आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तर भेटूया पुन्हा पुढच्या आपल्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत बी सेफ अँड ड्राईव्ह सेफ. बाय.